पहिली महत्त्वाची घडामोड म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे शिर्डी दौऱ्यावर आहेत। आज सर्वात प्रथम ते सकाळी 11 वाजता साईबाबांचं दर्शन घेणार आहेत। त्यानंतर ते प्रवरानगर इथल्या विखे पाटील कारखान्याच्या विस्तारित कामाचं उद्घाटन करतील। त्यानंतर लोणी इथल्या पद्मश्री विठ्ठलराव विखे आणि पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण शहांच्या हस्ते होणार आहे। त्यानंतर लोणी बाजारतळ इथे शहांच्या उपस्थितीमध्ये शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आलाय। त्यानंतर विखे पाटलांच्या घरी स्नेहभोजनाला अमित शहा जाणार असल्याची माहिती समोर आली आहे। त्यानंतर कोपरगाव इथे शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याला उभारलेल्या देशातील पहिल्या सीएनजी प्रकल्पाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे। यावेळी ते सहकार आणि शेतकरी मेळाव्याला संबोधित करतील। या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील इतर सदस्य देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे। आपले प्रतिनिधी हरीश दिमोटे आणि तुषार रुपणवार हे दोघेही आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सगळ्यात आधी तुषार, तुमच्याकडे मी येते। अमित शहा हे शिर्डीच्या दौऱ्यावर आहेत, त्यांच्याबरोबर मुख्यमंत्री देखील आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत। नेमकी काय चर्चा यांच्यामध्ये काल झाली, काय सांगाल? आपण जर काल पाहिलं असेल तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रामुख्याने राज्यातल्या अतिवृष्टीची परिस्थिती आणि येणाऱ्या पुढच्या आठवड्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जे महत्त्वाच्या प्रकल्पांचं लोकार्पण करणार आहे या संदर्भातलं मुख्यमंत्र्यांनी ब्रीफिंग आपल्याला केंद्रीय गृहमंत्र्यांना देताना पाहायला मिळालं। मात्र आता थोड्याच वेळामध्ये केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांचा आपल्याला शिर्डीतला देवदर्शनाचा दौरा आटपून आपल्याला नगरमधला धावता दौरा सुरू होणार आहे। यामध्ये प्रामुख्याने आपण जर पाहिलं असेल तर केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा पहिली त्यांनी सहकार परिषद आपल्याला याच प्रवरानगर या भागामध्ये घेताना पाहायला मिळाली होती आणि त्यानंतर आज आपण पाहिलं असेल तर पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर ते आपल्याला सर्व जनतेला संबोधित करणार आहेत। प्रामुख्याने सहकार मंत्री झाल्यानंतर अमित शाह यांनी जवळपास जो ऊस कारखानदारांचा जो महत्त्वाचा मुद्दा होता, कारखानदारांचा जवळपास 12,000 कोटींचा आयकर त्यांनी कमी केला होता। आज सहकार विभागामध्ये सर्वांचं लक्ष लागलेलं आहे की सहकार मंत्री सहकार विभागासाठी नेमकी नवी घोषणा काय करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आज अमित शाह नेमकी काय घोषणा करतात याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे। निश्चितच तुषार, मी तुम्हाला थांबवते। आपण हरीश यांच्याकडे जाऊयात। हरीश, केंद्रीय गृहमंत्री आज शिर्डी दौऱ्यावर आहेत, काय तिथे सगळी व्यवस्था केलेली आहे आणि काय सांगाल आणखी? नक्कीच प्रियंका, आपण जर बघितलं तर अमित शहा यांचा दौरा जो आहे हा महाराष्ट्रासाठी आज अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। कारण महाराष्ट्रामध्ये झालेली जी अतिवृष्टी आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं, नागरिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानग्रस्त जे शेतकरी आहेत किंवा नागरिक आहेत यांना काय मदत राज्य आणि केंद्राकडून दिली जाणार हे खरं तर आज ठरेल अशी अपेक्षा आहे। कारण गृहमंत्री स्वतः आलेत आणि NDRFची जी मदतीचे निकष आहे यामध्ये काही बदल करून वाढीव मदत जी आहे ती शेतकऱ्यांना मिळते का या संदर्भात आज सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। अमित शहांच्या स्वागतासाठी कालच या ठिकाणी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, अनेक मंत्री शिर्डीत दाखल झालेले आहेत आणि काल मुक्काम त्यांचा शिर्डीतच होता आणि अमित शहांबरोबर रात्री त्यांची चर्चा देखील झालेली आहे। त्यामुळे या चर्चेतनं महाराष्ट्राच्या जे नुकसानग्रस्त आहेत यांना मदतीसाठी काही पॅकेजची घोषणा आज शेतकरी मेळाव्यामध्ये होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अमित शहा अगोदर साई दर्शन या ठिकाणी घेतील। मी आता मंदिर परिसरात आहे आणि आपण जर बघितलं तर आता हालचाली या ठिकाणी सुरू झाल्या। नंबर गेटने या ठिकाणावरनं अमित शहांचा ताफा मंदिर परिसरामध्ये जाईल आणि दर्शन घेतल्यानंतर अमित शहा लोणी प्रवरानगर या ठिकाणी जाणार आहेत। त्या ठिकाणी कारखान्याचं विस्तारीकरण, त्याचबरोबर पुतळ्याचं अनावरण त्या ठिकाणी करतील आणि कोपरगावमध्ये संजीवनी सहकारी साखर कारखान्याच्या CNG प्रकल्पाचं उद्घाटन देखील त्यांच्या हस्ते होणार आहे आणि शेतकरी मेळावा होणार आहे। त्यामुळे दोन्ही ठिकाणी त्यांच्या सभा होत आहेत आणि शेतकरी मेळावा होतोय। या मेळाव्यामध्ये, या सभेमध्ये अमित शहा आज काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर एकनाथ शिंदे, सगळे मंत्री आज या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्यात काय चर्चा झाली, या चर्चेतनं काय समोर आलंय हे आज आपल्याला या सभेतनं त्यांच्या संभाषणातून समोर येणार। निश्चितच या शेतकरी मेळाव्यामध्ये शेतकऱ्यांसाठी कुठली मोठी घोषणा केंद्रीय गृहमंत्री करतात का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। तुमच्या दोघांचेही धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।
तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे शिर्डी दौऱ्यावर आहेत आणि त्या दौऱ्याचा सगळा कार्यक्रम त्यांचा हा आलेला आहे। या दौऱ्यामध्ये मोठी घोषणा ते करतात का पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे शिर्डी दौऱ्यावर आहेत आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांशी देखील काल त्यांची पाऊण तास चर्चा झाली आणि त्या चर्चामध्ये शेतकऱ्यांसंदर्भात चर्चा झाली। त्यानंतर आज शेतकरी मेळावा आहे आणि त्यामध्ये ते काय बोलतात महत्त्वाचं ठरणार आहे। पण या बैठकीमध्ये काल जी चर्चा झाली त्या बैठकीमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री देखील होते। शिर्डीतल्या हॉटेल सन अँड सॅनमध्ये नेत्यांची चर्चा झाली। राज्यातील पावसाची स्थिती, अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान याची केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी सविस्तर माहिती घेतली आहे। त्याचबरोबर नवी मुंबई विमानतळ, मेट्रो 3 आणि इतर विकास प्रकल्पासंदर्भात देखील शहांनी आढावा घेतला आहे।